हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर परत दुसरा दिवस आहे हा आणि आता आम्ही आलेलो आहोत फिरायला. तर हे आहे रेल्वे स्टेशन. थोडंसं दूर जायला गेलं रेल्वे स्टेशन आहे. तर टॅक्सीने आम्हाला इथे उतरून दिलेलं आहे. आता आम्ही जाणार आहे दादर रेल्वे स्टेशनला. आणि इथे बाकी मस्त पक्षी आहेत, कबूतर आहेत सगळे इथे, जे की आपण ह्याच्यामध्ये बघत नाही का, पिक्चरमध्ये याच्यात. खूप मोठे आहे, ते मोबाईलमध्ये येत नाहीत एवढे. वा मी घाबरले. आणि आम्ही आलेलो आहोत तिकीट काढण्यासाठी. आता आम्ही जाणार आहोत रेल्वेने. काय झालं? आम्ही आलेलो आहोत CSTला आणि आता बघूया पुढे जायचं. या CST. तर आता आम्ही बाहेर जातो आणि नंतर बघतो कुठं जायचं. चला तर आम्ही आलेलो आहोत मुंबईची शान गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी आलेलो आहोत. ताज हॉटेल आणि वगैरे हॉटेल, जे की फेमस स्पॉट आहे. आणि जे कोणी मुंबईला आलं इथं आल्याशिवाय घरी जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. तर हा मस्त स्पॉट आहे, फ्रेश वातावरण आहे, दिसतंय खूप मस्त. मोबाईलमध्ये एवढं क्लिअरली दिसत नसेल, बाकी केस खूप चोपलेले कारण केस ओले आहेत त्यामुळे. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरलो, पण काल प्रॉब्लेम हा झाला की माझ्या मोबाईलला बिलकुल चार्ज नव्हती. फक्त 30% मोबाईल चार्ज होता. त्यामुळे जे काही थोडंफार दाखवण्यात आलेलं आहे, नंतर मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तर ब्लॉग बिलकुल निघालेला नाही आहे काल. काल आम्ही गेलो होतो मरीन लाईन, व्ह्यू बीच, अजून कुठे गेलो होतो, अजून खूप साऱ्या ठिकाणी गेलो होतो, जे की आम्हाला आठवत पण नाही आता. चौपाटी, हा जुहू बीच चौपाटी ते. तर एवढं फिरून बँड्राला पण गेलो होतो, रात्री CSTला पण गेलो होतो. तर एवढं मस्त होतं ना सगळं, पण मोबाईलला बिलकुल चार्ज नव्हता, स्विच ऑफ झालेला होता मोबाईल. तर काहीच ब्लॉग निघालेला नाही आहे. तर आज ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही आता रूम खाली करून दिलेली आहे आणि आता चाललेलो आहोत फिरण्यासाठी. तर थोडंफार फिरणार आहोत आणि नंतर जाणार आहोत एका पाहुणे यायच्या त्यांच्या घरी जाणार आहोत. तर चला बघूया काय काय होतं ते आज तुमच्यासोबत शेअर केलं जाईल, कारण आज मोबाईल चार्ज केलेलं आहे. हे आहे दादर स्टेशन. आता आम्ही तिकीट वगैरे काढलेले आहे आणि आता 3 नंबरला लोकल येणार आहे. तर आम्ही चालू 3 नंबर. इकडनं गरमी ना बिलकुल सहन होत नाही आपल्याकडे. कारण आपल्याकडं वातावरण वेगळं आहे. तुम्हाला घाम दिसत असेल, खूप गरमी इथं आणि सारखे लोक पळत राहते. प्रत्येक ठिकाणी तेवढेच लोक दिसतील. आणि मी जुहू बीचवर गेलो तिथं जवळच एअरपोर्ट आहे. तर 5-5 मिनिटाला फ्लाईट उडत होती, विमान उडत होतं तिथून 5-5 मिनिटाला. जसं लोकल जातं ना तसं बाहेर जाणारे लोक इथे एवढेच आहेत. आम्ही चालू आता 3 नंबरला. 3 दिवसापासून आम्ही हेच करतोय, वरती जाय खाली आहे. 3 नंबरला जा, 2 नंबरला जा, एवढं फिरलो ना आम्ही, खूप फिरलो. तर काल माझे पाय सुजले होते. मला चप्पल घालता येत नव्हती. रात्री माझ्या पायाला स्प्रे मारला, तेव्हा रात्री आता पाय बरेच नाही, आता चप्पल घालता आली. तर वरती आला मस्त थंडी हवा. आणि आहोत लोकलमध्ये, आता लोकलमध्ये बसलेले आहोत. आणि
रुपयाचा गल्ला खाली केला बेबीने आमचा. बेबीने घालून पण घेतला ड्रेस. काय करा आता. इथे दुकान आहे. दुकान पाहिल्याबरोबर पिंक मीना घ्यायचा. घेतला पिंक मीना. 1 घंटा रेस्ट केल्यानंतर आता इथून बाहेर पडत आहे मी आणि आता इथे जाणार आहे. एक छोटं मार्केट इथे तिथे जाणार आहे. कारण इथे ना मार्केट पाहायला खूप मस्त वाटतं आणि खूप मजा पण वाटते. खूप स्वस्त वस्तू आहे तिथे. पण एवढं आपण घरी घेऊन नाही जाऊ शकत कारण खूप ओझं होतं आणि फुटणं परत ते त्यासाठी घेऊन फायदा नाही आहे. त्यासाठी आम्ही एवढं काही वस्तू घेतलेल्या नाही आहे. ज्या कमी प्राईसमध्ये किंवा ज्या टिकू शकतात अशाच वस्तू ज्या वस्तू टिकू शकतात ना घेतलेल्या आहेत आम्ही. तर चला इथून पडत आहे आम्ही बाहेर. तर आता आलेलो होतो आम्ही हाजी आजीला आणि बेबीने हातात केलेलं आहे ना. बेबीने पूर्ण हात सोडलेला आहे. कशासाठी सोडला असेल स्वतःसाठी जे की तिला पसंत सुद्धा पडत आणि आता सगळे जे की मला इथं समजा घेत गेले समोर दिसले मला. आणि जेव्हा पहिल्या वेळेस आलो होतो ना आम्ही तेव्हा पाणी होतं ते दिसतंय ना हे पूर्ण गच्च भरलेलं होतं आणि लाट यायला लागून आमच्या अंगावर येत होती. म्हणजे पूर्ण ओलं झालं होतं जेव्हा आम्ही त्याच्या आधी आलो होतो तेव्हा. त्यावेळेस पाणी खूप कमी येते म्हणजे खूप दूर पाणी आहे. हे बघ किती दूर पाणी. पूर्ण खडक आहे. पूर्ण खडक उघडा झालेला आहे आणि पहिल्यांदा नाही ते पूर्ण शॉप होते. तर ते शॉपही काढून टाकलेले ना. शॉप सुद्धा नाही आहे तिथे. चला बघूया आतमध्ये कसं असेल. तर आमच्या समोर आहे आता हाजी आली आणि आम्ही इथे बसलेले आहोत. मस्त थंड वाटतंय आणि इथे समुद्राजवळ आलं ना तर अजून थंड वाटतंय. आतमध्ये इतकी गरमी होते ना. ते चेहरे बघत झालेले आमचे. ही बेबीच आहे. लाडू आरती कुठे गेली. इकडे आरती आली. बेबी इकडे. बेबी तिकडे पाण्यात जायचं म्हणते. तर आता बघूया. इथं बसलो ना इतकं रिलॅक्स वाटते. मस्त वाटते खूप. त्याला आता हा स्टॉप होता आमचा आणि इथून जाणार होता आम्ही घरी पायनं. खूप दमतं इकडं. इकडे इतकी वर्दळ आहे ना खूप दमतं. नंतर आपली सिटी छान एकदम शांत रिलॅक्स काही. हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे डे 3. बेबीने आणलेली आहे मॅगी. बेबीला मॅगी खायची आहे. तर हे आहे रिसॉर्ट आणि आम्ही काल गेलो होतो यांच्या आत्याच्या घरी. तिथं थांबलो. काल रात्री तिथं होतो आणि तिथून नंतर सकाळी परत वापस हॉटेलवर आलेलो आहोत कारण आम्हाला इथून ट्रेन होती. त्यामुळे इथं रिलॅक्स झाल्यानंतर आत्ता झालेली आहे तयारी. आत्ता वाजलेली आहे संध्याकाळची 6. तर इथे सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे जाणार आहोत आणि नंतर डायरेक्टली जाणार आहोत स्टेशनवर कारण जायचं आहे औरंगाबादला. तर खूप मस्त वाटलं. मजा वाटली खूप. इथे छान वाटलं. आणि ही दुसरी बेडरूम आहे जी की आम्हाला दिलेली आहे. म्हणजे ही दुसरी रूम आहे. तर ही पूर्ण पिंक कलरची आहे जो की बेबीचा फेवरेट आहे. इथे कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी आणि हे कपडे ठेवण्यासाठी. आमच्या बॅकपॅक हे तयार आहे पूर्ण. हे बसलेले आहेत. तर हे
बस खाऊन घे इथं. हां पुढे बँक ऑफ बडोदाचीच होत ना ते. आपण फक्त 105 वर होतो. फर्स्ट फ्लोअरवरच होतो आपण आहे ना. इथे नाहीच आपला फ्लोअर. फायनली सफर पूर्ण झालेला आहे मुंबईचा आणि आत्ता मुंबई सोडण्याचा वेळ आलेली आहे. आणि एक ही बिल्डिंग बघा तुम्ही. आम्ही 2 वेळेस सुकलो होतो ना. 2 वेळेस आम्हाला रस्ता समजत होता. आम्ही या बिल्डिंगमुळे आलेलो आहे. कारण ही बिल्डिंग द्यायला राहिलेली सगळ्यात उंच इथे. त्यामुळे खूप मस्त आहे. सिद्धिविनायक मंदिर. बसायचं. हां 1 मिनिट आपल्याला आतमध्ये जायचं बेबू. हे आहे सिद्धिविनायक मंदिर. तर आम्ही इथे आलेलो होतो आणि चला आता आपली आरती सुरू झालेली आहे. तर आम्ही आलेला होता दादर स्टेशनला आणि हा एक 5 नंबरचा प्लॅटफॉर्म. तर आता आम्ही बघत आहे इकडे वाट जेवण वगैरे सिद्ध केलेलं आहे आणि इतकी गर्दी झालेली इथं. कारण गणपतीमध्ये सामान फुलं वगैरे आलेले आहेत. तर आम्हाला यायला सुद्धा जागा भरपूर गर्दी झालेली. पूर्ण फुलांचे इतके सुंदर तर चला आता आम्ही निघालो. बसलेला होता सध्या ही इथं ट्रेन आलेली आहे. पण ही आमची नाही आहे. आमची येणार आहे 1:15 वाजता. आमचं लगेज, लाडू, आरती आणि इकडे लड्डू बेबी जे की तुमचं पेत आहे. हॅलो. तर फायनली ट्रेनमध्ये बसलेले होते आणि आत्ता मुंबई क्रॉस झालेली. कल्याण झालेलं आहे. हे आहे कल्याण स्टेशन. तर हा मुंबईचा लास्ट स्टॉप आहे. नंतर इथून पुढे मुंबई संपते इथे आता. फायनली सीट वगैरे घेतलेले. आता वाजलेले आहेत 11 वाजायला 10 मिनिटं बाकी. तर आता 11 वाजायला 10 मिनिटं बाकी. आता आम्ही झोपणार आहोत. थोडा वेळ गप्पा मारू आणि झोपू. तर आता सकाळी आम्ही पोहोचू औरंगाबाद. तर चला भेटू सकाळी घरी गेल्यावर. किती शांत पडलं.